देणार जोडून मी केलं. तो काय केलं, काय केलं काय तो अय काय म्हणते आपण हे नाही होऊ नये. 3 वाक्य घरी जाताना घेऊन जा. काही झालं तरी तुम्ही मी मारणार, लई वळवळ करू नका. हे सगळं क्षणिक आहे, क्षणिक. क्षणिक आहे, क्षणिक. आणि क्षणिकाला शब्द आहे ज्ञानेश्वरीत अज्ञान. आणि तुम्ही मी सगळे कशात आहेत, अज्ञानात आहे. आणि अज्ञान जर आलं ना आणि मारामारी करणं. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपले 3 लाख देतो इंद्रिकर बोकस, मग शिंदो बॉक्सायला काय मागे. पण ते 3 लाख खर्चायचे कवा. माणसाकडे विचार नाही राहिले. 2 भावांची मारामारी बांधावरून झाली, पोलीस स्टेशनला केस गेली, दोघांनी तक्रार दिली, पोलिसांना दोघांचे 50-50 हजार घेतले आणि पोलीस फक्त म्हणला परत असं करू नका, 1 लाखाला. काय अज्ञानी लोक आहे महाराज, काय अज्ञान. माणसं फक्त तुम्हाला कपडे घालून दिसतात महाराज, नाही तर माणसं संपलेले. अरे शमीन बिमीन ती इथंच राहणार आहे ना, इथंच राहणार आहे ना. काय संघ न्यायचंय. आणि संघ 3च गोष्टी नेता येतात. 1 आयुष्यात कमवलेलं ज्ञान, केलेलं सत्कर्म आणि साधू संतांचा आशीर्वाद. बाकी हे गाडी मी कोणता श्रीमंत बांगल्यावर जाळलाय काय नाही, काय होत नाही. आशबाई म्हणते मी गेलो पप्याचं काय होईल, तू जाणं गरजेचं आहे. महिला मंडळ मला उत्तर द्या, एका स्त्रीला साधारणपणे किती साड्या असाव्यात. चाल 24 दर तासाला 1. नुसती मी सतत राह. मग तुला कपाटभर साड्या ठेवायची काही गरज आहे घरात. तुझी गॅरंटी आहे का एवढ्या साड्या फाटी बोत राहशील तू. नाही मग तुला साड्या किती असावं एवढं तरी ज्ञान आहे का. नाही. आणि म्हणून मला मुलगा झाला बोध. आणि म्हणून आज आपण घेतलेला आहे बाप रखमा देवरू. पार्ट 1 इज कम्प्लीट, पार्ट 2 इज स्टार्ट. आज गायक वादक गुंजन मंडपाली माईक सिटीमध्ये सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कैलासवासी बाबासाहेब बाळकृष्ण पवार यांचा प्रथम पुरस्काराच्या योगानं गायक पवार परिवाराला पहिला धन्यवाद देव की एवढी मोठी लोक, एवढा मोठा समाज जमला. पुण्यस्मरणाला सुरुवात. आता पुण्यस्मरणाच्या बाबतीत महाराज मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार, दहाव्याची प्रवचनं करणारी नीट ऐका. आता पुण्यतिथी क्लिअर सांगतो. त्याच्या अगोदर भाषण करणाऱ्याला एक सल्ला देतो, तो महत्वाचा आहे. तुम्ही 10व्याला आपल्याकडे एक बावळटपणा आलाय. माणूस जाळून आलं कधी एवढा पुढे भाषण, ते चुकीचं आहे. म्हातारं रात्री 9ला मिळालंय, अखेरात घरची उपाशी आहे, त्याची पोरगी मुंबईवरून आली, त्याचा पोऱ्या पुण्यावरून आलाय, 9 ते 11ला झाली आणि तुम्ही धडाधड देवळा पुढे भाषण आणता. तुम्ही माणूस मरायच्या आदल्या दिवशी भाषण करा. तेव्हा उद्या हे जाणार आहेत, त्यांचा माझा त्यांना मला त्यांनी मला मेसेज टाकलाय, मला मनसोक्त बोलून घेऊ द्या. मग येऊला काय एवढायचं ते. पण माणूस जाळून आल्यावरचं भाषण योग्य नाही. तुमचं काय मत आहे? एकदम चुकीचं आहे. त्याच्याऐवजी त्या कुटुंबाला 2-4 पोते बाजरीची मदत दे. तुला लईच दुःख झालं ना. बरं भाषण इतकं भामटंय. गावावर शोक कळा पसरली, गाव जीवन आलंय, कोणाला दुःख झालं. आणि त्यांच्या जाण्याने फार मोठी पोकळी तयार झाली. ती कधी भरून निघत ना, तू गेला का ती भरूनच निघत. हे बंद करून टाकायचं. मला काही गोष्टी कटाक्षानं टाळल्या पाहिजेत. काय मत आहे तुमचं? 10व्याला 2-3 जणांनी भाषण केलं तर ठीक आहे. शक्यतो 2-3 ठिकाणी भाषण करूच नाही. 10व्यात, लग्नात सुद्धा भाषण करू नये. लय वाईट बोलायचं लोक खाली बसलेले. तो लोक जे वेळ राहत्या कचाकच घोडा लावतो लोक. बरं लोकांना माहिती लग्न लफड्याचं, त्याचा सगळा चव जाऊन चौथा उरेल. ते लोक उगत मर्यादा पाळीत्या, नाही तर लग्नातलंही घोडा लावतो लोक. लग्नातलं भाषण म्हणजे हातानं चव घालून घेणे. एक तर लोकांना लग्नातल्या भाषणाची काही काय घेणं. लफडत होतं ते त्यांना माहितच होतं. त्यांनी किती वेळा पाहिलंय होतं. आणि पोरीच्या बापाला फक्त वाटतं बाबा माझ्या पोरीच्या लग्नाला एवढे लोक आले, ती येणारच होती. ते एक भाषण टाळलं पाहिजे. 15 ऑगस्ट 26 जानेवारीचं 1 ते 4 भाषण टाळलं पाहिजे. त्या पोरांना इंग्रज काय घ्यायला नाही. ती गोळ्यान घ्यायसाठी आले. ते इंग्रज जाऊ दे, तुझ्या वाट्यावर घुसवले, त्यांना काय घ्यायला. पोराला काय करत. आणि आपले लोक त्यांनाच म्हणतात इंग्रजांनी देश धुतला. पोरं म्हणले धुतला, पण त्या इतकं नाही धुतला त्यांनी. हे बंद केलं पाहिजे. काही गोष्टीचा इंदुरीकरचा तुम्हाला राग येतो,
पण मी मेल्यावर तुम्हाला आपली आठवण येईल काय म्हणत होता माणूस. हे बंद केलं पाहिजे. काय मत आहे तुमचं? लग्नातलं भाषण टाळलं पाहिजे, मौतीचे भाषण. आणि माणूस मेल्यावर काय काय झालं नीट ऐका. आता महाराज मंडळी नीट ऐका, दावेचे प्रवचन करणारे. उगाच नदीवर लोक लाईत लागू बसू नका. सोमवारी मरणं पवित्र नाही, सोमवारी मरणं पवित्र नाही, एकादशीला मरणं पवित्र नाही, माळकरी सुद्धा नीट मरतात असा नियम नाही. असं काही डोकं वापरीत नका जाऊ. आता मी माळकरी आहे, पोपटावानी बोलतो, मारायचं नाही, मला अंड्याची पोळी मागू शकतो, त्याचं काय सांगतात ते? अशा काही टापा नाही आणायच्या. काही लोक म्हणले त्यानं काशी केली. काशीचा नियम असा आहे, काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं. काशीतच मरायचं असतं, ते तिथून गावात येते. मी दाव्याचं खात नाही, त्यामुळं कावळा येत नाही, जेव. तुम्ही म्हणाल महाराजाला पुरावा, 12 वाद्य आहे. पुरावे आपल्याकडे सकाळपर्यंत घ्यायचे. 12 वाद्य आहे. मोक्ष देऊन उदार होई कीर काशी, शरीर ते गावी भेस खिजे. मग आता मरायची आठी आहे का? तुम्हाला मरून बिरून दाखवतो, स्वर्गात नेऊन घालतो पटकन. 1. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 2. मरायला शुक्ल पक्ष असावं. 3. मरायला उत्तरायण असावं. आता दक्षिणायन आहे. अजून 1.5 महिना कोणी घाई करायची नाही. ज्याला जायचं त्यानं 20-12 नंतर खपाखप जा, काय होत नाही. पण ऐका, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तर आयन असावं. आणि पाया पडून सांगतो, माणसाचा मरताना जठराग्नी प्रदीप्त असावा. म्हणजे माणूस खाता खाता मारावा. आणि 5वी अट इतकी महत्वाची आहे, माणसाची इंद्रिय टवटवीत असावीत. याला धोका देऊ नका. मग एकानं विचारलं, महाराज हे वाचायचं कुठं? अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावरच्या वाव्या घरी गेल्यावर उचकायच्या लगेच. मग एकानं कीर्तनातच उभं राहून विचारलं, महाराज माणसं तरुणपणातच का जातात? तर फाशी घेणं, औषध पिणं, विहिरीत पडणं, अपघात होणं हे दैवाधीन मृत्यू नाही, हे कर्माधीन मृत्यू आहे. आपल्याला माहिती आहे ना, आपण चोरून लाईट घेले, मग खोक्यात बोर्ड घालायची काय करा? आपल्याला माहिती आहे ना, आपण पेले, मग झक मारायची, गाडी साईडला लावून झोपायचं ना. आपल्याला माहिती आहे ना, आपल्याला ढुकला यायला लागला, आपण गाडी साईडला लावून झोपून घ्या. अपघात होण्याचं कारण काय? आणि हे जे मरण हे देवाचं नाही. ट्रक खाली उभ्या, ट्रक खाली गेला तो. मग एकानं कीर्तन जिजलं, महाराज तरुणपणात का जातात? त्याचं उत्तर अध्याय नंबर 18 ओळी नंबर 100. देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहरिया, ना म्हणू नये धनंजया जया परी. तुमच्या कपाळावर जेवढं सटवीन औषध कोरोनाने पहा मारा तुम्ही.